अगदीच भिलवली टकोरी टीमनं प्रथमतः टॉस जिंकला. भिलवली बी टीमनं प्रथमतः टॉस जिंकला आणि फीड करण्यातून निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय. अगदीच सेकंड हाफची मॅच 2 षटकांची असणार आहे. अगदीच सेकंड हाफचे सर्व सामने 2-2 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि चला जा मैदानच्या आतमध्ये दोन्ही पंचांना विनंती करेन, दोन्ही संजय वाघमारे आमचे ऑफिशियल पंच विनंती करेन की आपण जा मैदानच्या आतमध्ये. सामना 2 षटकांचा असणार आहे याची नोंद घ्यायची दोन्ही टीमनं, कारण सेकंड हाफचे सर्व सामने 2-2 षटकांचे असतील. दोन षटकांचे सामने असतील. सेकंड हाफचे सामने 2 षटकांचे असतील, कारण चला ठीक आहे जा 3 षटकांचा सामना असेल. चला जा मैदानच्या आतमध्ये जायचं. त्याच्यानंतरचे सर्व सामने जे असतील ना ते निश्चितच कालच्या दिवसामध्ये देखील 3 षटकांचा सामना खेळलेला होता, त्याच्यामुळे हा सामना 3 षटकांचा असेल. तर आपण मॅचला सुरुवात करायची आहे. अगदीच चला सामना सुरुवात करा, कोणी वाद करायचा नाहीये. अगदीच बी गटातील जे सर्व सामने असतील ना ते फर्स्ट राऊंड झाल्यानंतर सेकंड हाफच्या सर्व मॅचेस 2 षटकांचे असतील, कारण कालच्या दिवसामध्ये जसं आयोजन झालं तसंच आयोजन आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल. अगदीच ओमसाई वर्णे आयोजित वर्णाई चषक 2024 पर्व पहिल्या पर्वामध्ये जर आपण पाहिले ना तर अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. संपूर्ण आयोजकांची मेहनत स्पर्धेमागे राहिली आहे. अगदीच कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा सातत्याने लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. खूप चांगली क्वालिटी, खूप चांगली क्लॅरिटी, खूप चांगल्या या ठिकाणी आपण आवाज ऐकला. आमचे सती समालोचक वाहून बरोडा सर मॅन फ्रॉम पेन यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. आणि त्यावेळी आपण मॅचच्या दिशेने जिथे सामना रंगलाय गावदेवी अगदीच भिलवली बी विपक्ष अगदीच बी पहिला चेंडू या ठिकाणी चेंडूला टोलवला, पण निश्चितच पहिल्या चेंडूवर झेलची संधी निर्माण झाली होती. तो झेल मात्र या ठिकाणी सोडला गेला. सिंगल मात्र या ठिकाणी प्राप्त झाल्या. एका धावेने संघाचं खातं ओपन केलं आणि एका धावेने संघाचं श्रीगणेश केलं जातं. धाव फलकावरती धावसंख्या जोडली गेली ती मात्र 1 धाव. अगदी प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक असेल कमलेश फिरकड यांच्या माध्यमातून, आणि प्रत्येक षटकारासाठी देखील 100 रुपयाचे पारितोषिक असेल कमलेश फिरकड यांच्या माध्यमातून. अगदीच खूप चांगलं व्यक्तिमत्व पलतरी विभागातील आणि पलतरी संपूर्ण पंचायत मधील एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते कमलेश फिरकड. अगदीच आपल्या टीम साठी मात्र एक चांगला सहकार त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी लाभतोय. कमलेश फिरकड यांच्या माध्यमातून बक्षिसांची खराब केली जाते या टीम साठी. दहाव्या मॅचच्या दिशेने इथे सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक 3 षटकांची मॅच असणार. पहिलं पिवांचं षटक फेकत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल प्रवीण, काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती अगदीच या ठिकाणी एक सिंगल खर्च केल्या. त्यानंतर दुसरा चेंडू फटका खेळला, एक चेंडू जाईल फायनल क्षेत्रामध्ये, ग्राउंड डाऊन चेंडू होतो फरार 4 धावेसाठी चौकार. आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 5 अंकावरती. आलेले तमाम खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या उपरी सर्व मान्यवरांच्या वर्णाई चषक 2024 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जातं. नाईट रजनी शृंखला अतिशय चांगलं दिमागदार सोहळा, अतिशय चांगलं आयोजन नियोजन, खूप सारी मेहनत स्पर्धेमागे राहिल्या आणि निश्चितच ती मेहनत या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटी पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय दुसरा चेंडू हाताला चौकात टोकला, त्यानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 5 अंकावरती. पुनश्च गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल इथे मोठा फटका, आक्रमण लाईन उंची जास्त लांबी कमी, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि इथे मात्र वाट कॅच, अप्रतिम कॅच मात्र या ठिकाणी टिपला जातोय. कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्म बसावा तसाच काहीसा चेंडू क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे पहिला धक्का बसेल, गोल्डनचा शिकार ठरलाय, फलंदाज इथून बाद झालाय, फलंदाज बाद होईल. बरं, बॅक टू द डगआउट. पहिला धक्का या ठिकाणी मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. भरतच्या स्वरूपामध्ये धक्का बसेल. टीम
अगदीच पलटदरी बी टीमला स्कोर कार्ड वरती धावसंख्या स्थिरावल्या सुस्तावल्यात अगदी 5 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती अर्थात आपण पाहिले शिंगल आली आणि त्यानंतर चौकार आला आणि स्कोर कार्ड नेऊन पोहोचवलं होतं 5 अंकावरती. आणि त्यानंतर मात्र आलेली विकेट या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अगदीच पलटदरी टीमसाठी ऑफर लगातार 3 षटकार 3 चौकार टोकले तर स्वप्नीलजी देशमुख यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचे कॅश प्राइज. मोठा फटका अक्रॉस द लाईन, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय 6 धावांसाठी बिग 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 हिट षटकार. षटकार टोकला आणि षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली अगदीच 11 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती विकेट झाली, परंतु विकेटने काही फरक पडला नाहीये. टीम अगदीच पलटदरीला आले आले आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केले. सुनीलच्या बॅट मधून आला एक तडेकबाज फटका आपण पाहिला, षटकार टोकला आणि षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल 11 अंकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल प्रवीण. यावेळेस लाईन लेंथ मध्ये काही चेंज होईल का? इथे मात्र ऑफ अपील जोरदार, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जाणवला या अपील मागे. आणि इथे मात्र तटस्थ आहेत आमचे लेग पंच संजयजी वाघमारे आणि मेन पंच देखील संजयजी वाघमारे. अतिशय चांगल्या आमचे पंच. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो चेंडू जाईल डॉट. हर एक डॉट घेऊन के ऊपर कोई रन नहीं होता दोस्तों. अगदीच या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट बॉल. त्यानंतर पुढील चेंडू, इथे मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये झेल सोडलाय, परंतु दोन क्षेत्ररक्षकाच्या हातामधून हा झेल मात्र सुटतोय आणि इथून रनआउटची संधी देखील होती, परंतु ती संधी देखील गमावली गेली आणि इथून पुन्हा एकदा रन्स कंप्लीट झाल्यात 2 आणि 2 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या अंकावरती. पहिले षटक प्रगती पातावरती असताना एकंदरीत पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या अंकावरती. 13 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. प्रथमतः टॉस जिंकलाय, चेस केली फील्ड गावदेवी विलवली बी टीमला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला टीम अगदीच पलटदरी बी टीमला. आणि निश्चितच या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या. अगदीच गावदेवी विलवले ए टीमच्या अगदीच संघनायक अनिल हिरवा यांच्या माध्यमातून जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे या गोलंदाजासाठी. सांघिक वरती दुसरा तर वैयक्तिक स्वतःचा पहिली षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये मंगेश. या मंगेशने मागील मॅच मध्ये वरच्या टीमच्या विरोधामध्ये आग ओकणारी गोलंदाजी केली होती. तो मंगेश यावेळेस आपण पाहतोय अगदीच शिर्के फार्म हाऊसच्या बाजूने गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार होईल निश्चितच मंगेश. 3 षटकारासाठी देखील कॅश प्राइज या ठिकाणी येते कमलेश पिरकडे यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, इथे अगदीच ऑफस्टंपला चेंडू ठेवला. बोर्डला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहतोय, परंतु इथे पंचाने हा चेंडू स्वेअर घोषित केला. वाईट बॉल. अगदीच या ठिकाणी वाईट प्लस 1 सिंगल मिळेल, एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. इथे मात्र रन्स मिळतील 2 आणि 2 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 15 अंकावरती. आणि सुनील होला याने बॅक टू बॅक 3 षटका टोकला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. कमलेश पिरकडे यांनी मात्र आता एटीएम खुले केलाय. निश्चितच आपला एटीएम खुले केलाय पूर्णपणे. मोठा फटका अक्रॉस द लाईन, जबरदस्त प्रहार, झेलची संधी, वर्ड कॅच, पकडो कॅच और जिंको मॅच. अगदीच या ठिकाणी जबरदस्त कॅच मात्र या ठिकाणी टिपला जातोय. विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालं. एका साईडला आपण पाहतोय कमलेश पिरकडे यांची बक्षिसांची खैरात, तर दुसरीकडे आपण पाहतोय परेशसाठी अगदीच रमेश शेटखेर यांच्याकडनं अगदीच विकेटसाठी बक्षिसांची खैरात. आणि गौरव उघड्यासाठी बॅक टू बॅक 3 षटका टोकले तर 2000 रुपये, परंतु कमलेश पिरकड आपण ते कॅश प्राइज या ठिकाणी गौरव वाघ यांच्यासाठी अगदीच या ठिकाणी कॅश प्राइज जी काही असेल ती कॅश प्राइज मात्र या ठिकाणी आपण जमा करायची. निश्चितच या ठिकाणी अगदी दोन्ही टीमचे पाठीराखे अगदीच मजबूत आहेत, जबरदस्त पाठीराखे लाभलेत आणि दोन्ही टीमसाठी आपण पाहिलं गावदेवी भिलवले अगदी हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या दोन्ही टीम आणि अगदीच या ठिकाणी पाठीराखे मात्र या ठिकाणी बक्षिसांची खैरात करतात. जबरदस्त या ठिकाणी जुगलबंदी या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही टीमचं आपण करूया कौतुक आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये. इथे मॅच रंगले, गावदेवी भिलवले बनाम पलटदरी बी यांच्यामध्ये एक काटेकी टक्कर. इथे मात्र 2000 रुपये कॅश प्राइज मात्र या ठिकाणी नक्कीच जमा केले कमलेश पिरकडे यांनी. षटकार हॅट्रिक जर का लगावली ना तर मात्र गौरव वाघ साठी हे 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. काय जबरदस्त व्यक्तिमत्व. अगदीच आपल्या नावाचा डंका या पलटदरी ग्रामपंचायत मध्ये नक्कीच नेहमी त्यांचं नाव घेतलं जातं.
अगदीच लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत कमलशेठ पिरकडे यांचं नाव घेतलं जातं. ते कमलशेठ पिरकडे या ठिकाणी बक्षिसांची करार करत असताना इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाल्या. डॉट बॉलची इथे सांगता झाली आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या स्थिरावल्या 15 या अंकावरती. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता 1.3 चमचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या स्थिरावल्या 15 धावा. टिचून गोलंदाजी केली जाते. भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवले, बांधून ठेवले. सध्याच्या घडीला टीम तळेजरीला गव्हर्नर वाघला या ठिकाणी जागेवरती उभं ठेवलं जाते. काय जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी. भेदक मात्र या ठिकाणी मारा आणि आग ओकणारी गोलंदाजी खऱ्या अर्थाने केली जाते. गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून दोन्ही टीमचे पाठराखे अगदी मजबूत आहेत. दोन्ही टीमचे पाठराखे अगदीच मजबूत आहेत. आपल्या टीमला मात्र या ठिकाणी सपोर्ट करतायत. का सपोर्ट असू नये, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटची संकल्पना एक गाव 11 खेळा आपल्या गावासाठी केला आणि इथे मात्र बॅट स्लिडिंग एज आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या आतमध्ये घडले. काय मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का बसेल टीम पलगरी बी टीमला गौरववाच्या स्वरूपामध्ये, ज्याच्यासाठी कमलशेठ पिरकडे यांनी 2000 रुपयाचे तब्बल कॅश प्राइस लगावले होते षटकार हॅट्रिक साठी. परंतु ती संधी हुकली आणि ते 15 या अंकावरती मात्र धावफलक फिरवले आणि कॅश प्राइस मात्र आपल्याला वापस घेऊन जायचं. निश्चितच या ठिकाणी काही कामगिरी करू शकला नाही आणि इथे मात्र आपण पाहिलं तर धावफलक फक्त आणि फक्त 15 अंकावरती. सर्व चेंडू या ठिकाणी मंगेश साठी मात्र 100 रुपयाचे पारितोषिक पुन्हा एकदा. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं रमेश शेटखेर यांच्या माध्यमातून अगदीच विष्णू शेटखेर यांचे छोटे बंधू अगदीच या ठिकाणी आपण पाहतो रमेश खेर यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात या ठिकाणी केली जाते आपल्या टीमसाठी. इथे मात्र शॉट ऑफ द लाईनचा चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मिडन और आणि पहिल्या अगदीच असं वाटत होतं की मिडन ओव्हर आली की काय, पण पहिल्या चेंडूवरती मला वाटतं व्हाईट प्लस एक सिंगल आली होती. त्याच्या व्यतिरिक्त 6 चेंडू मात्र पूर्णपणे निर्धाव टाकली होती या गोलंदाजांना. परंतु मिडन ओव्हर म्हणता येणार नाहीये. 2 रन्स आले ते षटकामध्ये आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय एकंदरीत 15 अंकावरती. 7.5च्या औसतनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 15. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं तर सांगे कोणतील तिसऱ्या तर वैयक्तिक स्वतःचं पहिल्या षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर हातांसाठी चला टीम मिटिंग नको. गावदेवी भिलवली टीम प्लीज विनंती करेन फास्ट केला. 15 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये या ठिकाणी आपण फास्ट खेळायचं. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण 3 षटक या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. जर का 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटक कंप्लीट केले नाही ना तर मात्र या ठिकाणी एक प्लेअर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. टायमर लावलाय. निश्चित आपण मॅचला मात्र सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. अगदीच 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अगदीच शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारचं षटक या ठिकाणी घेऊन येते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हरिचंद्र. एक जबरदस्त गोलंदाज. मागील मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं होतं. तशीच गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळेल का, या पलटदरी बी टीमच्या विरोधामध्ये ती गोलंदाजी होईल का, याचं मात्र उत्तर येणाऱ्या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळेल. हरिचंद्र ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये स्ट्राईक साठी खेळतोय उमेश. एक जबरदस्त फलंदाज, एक हार्ड हिटर फलंदाज. हरिचंद्र टू उमेश. इथे मात्र घुटना टेक आणि या सीट द वाईड बॉल. काय जबरदस्त आमचे पंच ऍक्शन करतायत आणि इथे आलाय हा वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. 16 लॉस्ट ऑफ 2 विकेट 3 विकेट 16 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज पुनश्च तयार. इथे मात्र ऑफस्टमला चेंडू ठेवला. ऑफस्टमला चेंडू ठेवलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त पाहायला मिळतोय गावदेवी भिलवले बी टीमच्या माध्यमातून. सातत्यानं पाठराख्यांचा सपोर्ट या गावदेवी भिलवले आणि अर्थात श्री स्वामी समर्थ पलसदरी बी टीमला आपल्याला पाहायला मिळतंय. काय पाठराखे. अगदी दोन्ही टीम जिंकण्यासाठीच मैदानच्या आतमध्ये उतरल्या. परंतु मित्रांनो जिंकेल तोच जो जास्त मेहनत या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये घेईल तो मात्र या ठिकाणी जिंकेल. गोलंदाज तयार. कोणी जिंको कोणी हारो परंतु विजय हा मात्र नेहमी क्रिकेटचाच होणार आहे. आणि इथून अजून एक डॉट बॉल. डॉट बॉलची मात्र इथून सांगता झाल्या. डॉट बॉलची समाप्ती झाल्या आणि स्कोर कार्ड स्थिरावल्या 16 या अंकावरती. काय जबरदस्त गोलंदाजी. भेदक मारा अगदीच या ठिकाणी केलाय. पूर्णपणे प्रत्येक चेंडू या ठिकाणी ऑफस्टमला ठेवलाय. गोलंदाज हरिचंद्रना मंगेशच्या पालावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते गोलंदाज हरिचंद्रच्या माध्यमातून. पुनश्च तयार हरिचंद्र.
लॉ फुटा चेंडू मोठा फटका इटका जे पत्तरशे हुक केला आणि चेंडू जाईल वाडीश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर येते 6 धावांसाठी सुपर डुपर माइंड हिट सिक्सर. अतिशय चांगला स्ट्रोक षटकार ठोकला. षटकारने टीमची टोटल धावसंख्या अगदीच नेऊन पोहोचवली आहे 22 अंकावरती. उशिरा का होईना पण एक षटकार धरून आलाय आणि षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 22 अंकावरती. अगदीच विनंती करेल संजय नगर टीम आणि बारवई बी टीम आपण लगेच टॉस साठी या. संजय नगर टीम अगदीच कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. बारवई बी टीम अगदीच आपण देखील टॉस साठी यायचं. इथे मात्र मोठा फटका काय जबरदस्त चेंडूला खेळलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू येतोय 6 धावांसाठी बिग हिट षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार या ठिकाणी ठोकलेत आणि षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 28 अंकावरती. धावा येत नव्हत्या खऱ्या अर्थानं परंतु आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी धावा येण्यास सुरुवात झाल्या आणि इथे षटकार हॅट्रिकच्या कगारवरती षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल. फलंदाज उमेश 4 चेंडू आपण आतापर्यंत हाताळलेत. गोलंदाजांना 12 धावा एकंदरीत खर्च केल्या त्या षटकामध्ये देखील. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तमाम प्रेक्षक या सामन्याची मात्र या ठिकाणी वाट पाहत आहेत. अगदी मन मुराद आनंद लुटतायत. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे षटकार हॅट्रिक कंप्लीट होणार की कॅच होणार. वाट कॅच विकेट आहे. कॅच टिपलाय. पकडो कॅच और जिंको मॅच. काय जबरदस्त झेल टिपलाय. अगदी बॉर्ड लाईनच्या अगदी जवळपास कॅच टिपलाय. जबरदस्त फटका होता परंतु इथे मात्र फटका फसलाय आणि इथे अजून एक धक्का लागेल. टीम अगदी श्री स्वामी समर्थ पलदरी बी टीमला आणि धावफलक स्थिरावलाय सुस्तावलाय अगदीच 28 अंकावरती. 4 बाद 28 धावा परंतु आपल्या नावाचा डंका आपल्या नावाची छाप या स्पर्धेमध्ये श्री स्वामी समर्थ पलदरी टीम साठी सोडली होती उमेशनं. काय जबरदस्त फटकेबाजी. इथे खऱ्या अर्थाने टीम अडचणीमध्ये होती मित्रांनो. तिथे खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी केली टीम साठी या उमेशनं आणि विकेट मात्र आपली महत्वाची विकेट गमावली. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 2.5 चेंडूचा एकंदर 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 28 अंकावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल. तर चला अपडेट या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा बॉल शिल्लक असेल. गोलंदाज तयार. इथे अक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न डॉट बॉल आणि इथे षटक क्रमांक 3 देखील संपल्याचा इशारा दिला पंचांनी आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 28. येणाऱ्या 18 बॉल 29 धावींची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. जर कंपल्सरी ड्रेसिंग नसेल तर 2 रनची पेनल्टी अगदी त्या ठिकाणी असणार. ते ग्राह्य धरले जाणाऱ्या आणि मित्रांनो जेवढे प्लेयर असतील ना टीम मध्ये तेवढे प्लेयर आपल्याला घेऊन खेळावे लागतील कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटची संकल्पना कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त स्पर्धा अगदीच वर्णा चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. नाईट रजनीश शिंकळचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आमच्या सर्वच आयोजक कमिटीने खूप सारी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. जर आपण पाहिलं ना तर अगदीच खूप सारी मेहनत नंदू पवार असतील, मनोज झोडे असतील, त्यानंतर तुकाराम हिलम असतील, यशवंत पवार असतील, अरुण हिलम असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर रवी हिलम असतील, रवी वाघमारे असतील आणि मी स्वतः असेल. खूप सारी मेहनत या स्पर्धेमागे राहिली आणि तसेच या स्पर्धेमागे अफाट अशी मेहनत आमच्या संपूर्ण वर्णी टीमची देखील राहिली आणि निश्चितच या ठिकाणी त्या सर्व आयोजक कमिटीला देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईन आणि निश्चितच या मॅच मध्ये जो संघ जिंकेल ना त्या टीमला विनंती करेन की उद्या ठीक 7:30 वाजता उपस्थित राहायचे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल ना तो मात्र निश्चितच पलदरी टीम सोबत लढत देईल असं तो सामना असणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी फील्डिंग साठी सज्ज झाले मैदानच्या आतमध्ये टीम श्री स्वामी समर्थ पलदरी बी टीम. तर मैदानच्या आतमध्ये लगेचच गावदेवी भिलवले टीम गावदेवी भिलवले बी टीम आपली सलामची जोडी आपण मैदानच्या आतमध्ये पाठवायची. उशिरा आलेल्या प्रेक्षकांचा पुन्हा एकदा वर्णा चषक 2024 पर्व पहिलं या नाईट रजनी शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत केलं जाते. खूप साऱ्या मान्यवरांची मांदी आली या व्यासपीठावरती मात्र आम्हाला लाभले. आपण आलात आम्ही आपले खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. निश्चितच खूप चांगली स्पर्धा पहिला पर्व या अगदीच
एक छोटासा एक प्रयत्न केला, असं वाटत होतं स्पर्धा होती की नाही होती की नाही, परंतु 15 दिवस फक्त या स्पर्धेसाठी घेतले. 15 दिवसामध्ये टीम जमा केल्या. 15 दिवसामध्ये एवढं मोठं आयोजन उभं करणं खाऊ नसतं, परंतु ते करून दाखवलं संपूर्ण आयोजक कमिटीने आणि त्या आयोजकांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईन. चला गाव देऊ विलवले बी टीम. चला आपल्या सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये पाठवायची. जास्त वेळ घ्यायचं नाही, प्लीज विनंती करेन. जास्त वेळ आपण घेऊ नका. कोणी जास्त वेळ आपण घ्यायचं नाही, लगेच आपण जा मैदानच्या आतमध्ये. तर चला संजयनगर संघनायक आणि बारवाई संघनायक या टॉस साठी. चला कोणताही वेळ घ्यायचा नाहीये. इनिंग संपण्याच्या आतमध्ये आपण टॉस साठी या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे आपण लगेच टॉस साठी या ही विनंती करतोय. लगेच आपण टॉस साठी या प्लीज. तर अगदी संजयनगर टीमचा अगदीच या ठिकाणी संघनायक उपस्थित झाला. संजयनगर टीमचा कर्णधार उपस्थित आहे, बारवाई टीमचा देखील संघनायक उपस्थित आहे. आणि मी विनंती करेन नरेश देशमुख साहेबांना की आपण आपल्या शुभ या ठिकाणी टॉस करायचं. अगदीच तर चला तुम्हा आम्हाला पुणे एकदा घेऊन जातोय मैदानच्या आतमध्ये जिथे मॅच रंगले. 29 धावा या ठिकाणी चेस करायचे आहेत. टीम गावदेवी भिलवले बी टीम समोर ते आव्हान ठेवले 29 धाव्यांच्या. विकेट हॅट्रिक साठी 100 रुपयाचे पारितोषिक कमलेश फिरकड यांच्या माध्यमातून आणि दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. टॉस करतील या ठिकाणी आमच्या मुख्य अतिथी. या ठिकाणी अतिथी देवो भव आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी येतोचे मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. टॉस जिंकलाय संजयनगर टीमनं. फर्स्ट फील्ड करण्याचा निर्णय आणि फर्स्ट बॅट साठी आमंत्रित केलंय टीम. अर्थात या ठिकाणी आपण पाहू शकाल गाव अगदीच बारवाई टीमला. इथे मात्र चेंज ऑफ द पेस. पहिला चेंडू काय जबरदस्त तेज तरार या ठिकाणी हाताला. चेंडू सरळ गोलीच्या वेगानं वेगवान चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डू अँड डाय. काय जबरदस्त मॅच. 29 धावा या ठिकाणी चेंज करायचे आहे गावदेवी भिलवले बी टीमला. तर 29 धावा डिफेंड करायचे आहेत श्री स्वामी समर्थ पलसदरी बी टीमला. दोन्ही टीम जबरदस्त या ठिकाणी सामना खेळत आहेत. दोन्ही टीम साठी भरपूर पाठीराखे आहेत. इथे अक्रॉस द लाईन, परंतु चेंडू जाईल शिलीम उडानमध्ये. अगदीच चेंडू खाली क्षेत्रशी उमेश. यावेळेस आपण पाहतोय सिंगल फास्ट आले. एका धावीने संघाचं श्रीगणेश केलंय. एका धावीने वैयक्तिक स्वतःचं खातं खोललंय. एका धावीने टीमचं खातं खोललंय टीम गावदेवी भिलवले बी टीमनं. आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचल्या. ती मात्र एक धाव. गोलंदाजसाठी गोलंदाज सज्ज होते यावेळेस श्री स्वामी समर्थ परत टीम साठी. यावेळेस पहिली षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये सुमित. काय जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाल्या. पण त्या ठिकाणी डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त जशाच तसे उत्तर नक्कीच या ठिकाणी जशाच तसे उत्तर या ठिकाणी दिले जाते. आणि चला संजयनगर संघनायक आपली एंट्री या ठिकाणी जमा करायचे. तसेच बारवाई संघाची एंट्री या ठिकाणी जमा झाले. ओके अगदीच या ठिकाणी संजयनगर टीम आपली देखील या ठिकाणी एंट्री जमा करायची. कारण सामना होण्याच्या अगोदर या ठिकाणी एंट्री जमा केली जाणार आहे. आणि सामना होण्याच्या आतमध्ये आपली एंट्री या ठिकाणी जमा होणं खूप गरजेचं असणार आहे. इथून मात्र सिंगल आल्या. इंटरव्ह्यू या ठिकाणी पूर्ण घेतली जाईल. प्रवेश फी कोणाची कमी घेतली जाणार नाही. बक्षीस कोणाला कमी दिलं जाणार नाही याची दक्षता घ्यायची. इंटरव्ह्यू पूर्ण घ्या आणि बक्षीस देखील पूर्ण घ्या हा स्पर्धेचा नियम आहे. आणि अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय हा मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. नो मॅन झोनला येतोय 4 धावेसाठी. दणदणीत चौकार. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला. एक पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी आतापर्यंत पाहतो. एका चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. आमचे साथी समालोचक वामन दरोडा सर पेन वरून या ठिकाणी आमच्या विनंती मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. खूप सारं चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वाणीतून नुकतंच आपल्याला ऐकायला मिळालं. अगदी जिथे षटक क्रमांक 1 संपला ते शहराला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 6 धावा. 29 धावीचा पाठलाग करायचा असताना स्कोर कार्ड वरती धावसंख्या अवघ्या 6 धावा खर्च केल्या गोलंदाज सुमितनं. आणि येणारे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असणाऱ्या ते मात्र
23 धावांची. तर एकंदरीत 7 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. धाव फलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जात आहेत, तर मात्र 7 धावा. तर 2 विकेट जर लगातार मिळवले तर नक्कीच या ठिकाणी कॅच प्राइज असणारे कमलेश चिरकड यांच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहतोय ऑलिम्पिक कार्पेट खेळला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मध्ये आपण पाहू शकाल. चेंडूला उचलफेक केली जाईल, तोपर्यंत रन्स कंप्लीट होईल. फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि दोन्ही अंकानं तर धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते. त्या मात्र 9 धावा. गोलंदाजीतून तयार, पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी. अगदी ज्यावेळेस मोठा फटका हुक केला चेंडूला आर पार सीमा पार येतोय 6 धावांसाठी दरदार षटकार. खूप चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. षटकार टोकलाय, षटकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवले 15 अंकावरती. काय जबरदस्त फटकेबाजी केली जाते. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय हे षटकार टोकलाय, ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने त्यात गरज होती गावदेवी बिलवले बी टीमला, तो फटका या ठिकाणी येत असताना फलंदाज आपण पाहू शकाल परेशच्या बॅट मधून एक अफलातून फटका. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, फुल चेंडू आला आणि त्या चेंडूला मात्र खऱ्या अर्थाने खेळलाय टिप मिडच्या डोक्यावरतून. त्यानंतर गोलंदाज तयार पुरेशा. इथे मात्र लॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू ऑफ स्टंपला ठेवलाय. गुड नेटला चेंडूला उचले घेतले, जमीन लगत ना सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. गव्हर्नर वाघ, काय जबरदस्त विकेट किपिंग. आणि खऱ्या अर्थाने गव्हर्नर वाघ वरती कमलेश फिरकड यांचं प्रेम आहे. आणि प्रत्येक बॉल वरती जर विचार केला तर एखादी जरी विकेट जर घेतली विकेट किपरच्या मागे ना, तर मात्र कॅश प्राइज असेल कमलेश यांच्याकडून. इथे आपण पाहतो डॉट बॉलची संख्या झाली. गोलंदाज पुरेशा तयार ट्रॅक वरती. इथे मात्र अटॅकिंग फटका, परंतु इथे आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये चेंडूला ड्राईव्ह करेल का फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षक इथे मात्र मिस झालाय, मिसफील्ड झाले. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत इथून रन्स कंप्लीट होतील आणि इथे मात्र रनआउट. यस, दुसरी धाव घेत असताना रनआउटची विकेट झाली. सिंगल मात्र इथून ऍड होईल आणि एका धावेच्या सहाय्यानं 2 धावा. तिसरीला आउट का? यस, तिसरी धाव घेताना रनआउट झाला, क्षमा असावी. आणि इथून रन्स कंप्लीट झाल्या त्या 2 आणि दोन्ही अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 1.5 चेंडूचा इथे खेळ संपलाय आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या आल्या तर मात्र 17. सात चेंडू आणि 12 धावांची गरज. येणारे 7 बॉल 7-12 समीकरण. 7 चेंडू 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आजपर्यंत नियम आहे मित्रांनो. इथे मात्र येणारे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत तब्बल 12 धावा. गोलंदाज तयार. इथे मात्र षटकांचा चेंडू बाहेर जाणार, चेंडू दर्शवित आहेत पंच. सिंगल मात्र इथून आले 5. एकंदरीत षटक क्रमांक 2 इथे फिनिश झाले आणि 2 षटकांचा बाद देखील संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या एकंदरीत 18 धावा.
येणार 6 चेंडू आणि 11 धावींची गरज. शेवटचे षटक प्रगती पथावर 6 चेंडू आणि 11 धावींची गरज. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे. 11 धावींची गरज. शेवटचे षटक प्रगती पथावरती येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज असणारे ती मात्र 11 धावींची कंपल्सरी चेसिंग ॲज स्पर्धेचा नियम. जबरदस्त टफ फाईट मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. बॉलिंग टू बॉलिंग हा सामना. दोन्ही संघ मात्र एकमेकांना या ठिकाणी टफ फाईट देत आहेत. अगदीच बॉलिंग ट्रॅक वरती सुनील तिसऱ्या क्रमांकावरती षटक घेऊन येतोय गोलंदाज सुनील. पहिला चेंडू 11 लाईन चाप देण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे मात्र डॉट बॉल आलाय. अगदी सलामीला गेलेला परेश मात्र मैदानच्या आतमध्ये अद्याप उपस्थित. परेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं खूप गरजेचं असेल. डॉट बॉलची इथून सांगते झाली 5 मध्ये आता बनवायचे ते 11. सामना या ठिकाणी श्री स्वामी समर्थ पडतरी बी विपक्ष गावदेवी विलवले बी या दोन संघादरम्यान एक काटेकी टक्कर. एक टफ फाईट मॅच. एक जबरदस्त मॅच. इथे मात्र यस 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 वाईड. इथे मात्र आला वाईड बॉल. तर लगातार 3 डॉट बॉल आले तर मात्र 100 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी आपले शेतकरी यांच्या माध्यमातून. आपली टीम जिंकावी हे प्रत्येकाला वाटतं. आपली टीम जिंकावी हे प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी मात्र कॅश प्राईज लगावलं जाते आणि तेच सध्याच्या घडीला करतायत कमलेश पिरकड श्री स्वामी समर्थ पलदरी बी टीम साठी. काय जबरदस्त त्यांच्या आपल्या टीमवरती असेल तो विश्वास आपल्या खेळाडूंचा तो आत्मविश्वास वाढवण्याचा तो प्रयत्न या ठिकाणी चालू आहे कमलेश पिरकड यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. इथे मात्र काय जबरदस्त चेंडू होता परंतु इथे आपण पाहिलं ना अगदी सिंगल मात्र या ठिकाणी ऍड होईल. सिंगल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगलला टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 20 अंकावरती. 20 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. आता गरज असणारी 9 धावींची. येणारे 4 बॉल आणि 9 धावींची गरज. 4 चेंडू 9 धावींची गरज. इथे चांगला फटका जोरदार स्ट्रोक या ठिकाणी. सिंगल मात्र फास्ट झाले. डबलचा प्रयत्न परेश करेल. इथे मिसफील्ड फंबल झालाय आणि इथे दुसरी धाव घेण्याला वाव मिळाले. संधी मिळाले. संधी दिल्या अशी संधी कोणीही सोडणार नाही. 2 रन इज कम्प्लीट. चितेच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं हरणाच्या वेगानं तेच तरार या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 22 अंकावरती धावून पोहोचले. येणारे 3 बॉल गरज असणारे 7 धावींची. टफ फाईट मॅच. टफ फाईट लढत. 3 चेंडू आणि 7 धावींची इथून गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणारी ही लढत आणि इथे मात्र चांगला फटका. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जाईल फक्त आणि फक्त एका धावेसाठी चेंडू गेलाय. एका धावेने टीमची टोटल धावसंख्या 23 अंकावरती. आता येणारे 2 बॉल आणि 6 धावींची गरज असणार आहे. येणारे 2 बॉल आणि 6 धावींची इथून गरज असणार आहे विजयासाठी. 2 चेंडू 6 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग असणारी ही लढत. इथे मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉप पलीकडे. येतो 4 धावेसाठी चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची अध्यक्षच्या ठिकाणी आपण पाहिला 27 धावा स्कोर कार्ड वरती. अगदीच विजयासाठी आता मात्र खऱ्या अर्थानं रफ आणि टफ मॅच. येणार 1 बॉल 1 चेंडू आणि 2 धावींची गरज. 1 चेंडू 2 धावींची गरज या ठिकाणी असणार आहे विजयासाठी. टीम गावदेवी विलवले टीमला अगदीच टफ फाईट मॅच. चला टीम मीटिंग नको टाइमपास नको. चला मॅचला सुरुवात करा. फिल्डिंग लावा लगेच. चला
तो चांगला फटका आणि इथे मात्र कॅच पकडो कॅच और जिंको मॅच. काय जबरदस्त झेल टिपलाय, जबरदस्त झेल. खऱ्या अर्थानं चांगला फटका होता परंतु कॅच मात्र या ठिकाणी टिपली आणि इथे विजय निश्चित केलाय टीम श्री स्वामी समर्थ पलदरी बी टीम न. आणि विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. चला पळसदरी ठाकरवाडी आणि लोधुडी संघाचा कर्णधार यायचा आपण टॉस साठी.